आपण आजपर्यंत नंबर सिस्टीम मध्ये कन्व्हर्शन टेक्निक्स पाहिल्या. कन्व्हर्शन टेक्निक्स मध्ये आतापर्यंत आपले 8 व्हिडिओ झालेले आहेत, ते तुम्ही बघितलेच असतील. आज जो नवीन टॉपिक आपण घेणार आहोत तो आहे लॉजिक गेट्सवर. आता लॉजिक गेट्स मध्ये यापूर्वी आपण डायोड आणि ट्रान्झिस्टर हे स्विच म्हणून कसे कार्य करतात हे पाहिलेलं आहे. आणि लॉजिक गेट्स मध्ये याच गोष्टी असतात. पॉझिटिव्ह, झिरो. पॉझिटिव्ह म्हणजे 1, झिरो म्हणजे 0. पॉझिटिव्ह म्हणजे ऑन, झिरो म्हणजे ऑफ. पॉझिटिव्ह म्हणजे +5 व्होल्ट, झिरो म्हणजे 0 व्होल्ट. पॉझिटिव्हला आपण ट्रू म्हणू शकतो आणि झिरोला ऑफ म्हणू शकतो. मग हे डायोड आणि ट्रान्झिस्टर जे आपण वापरतो त्याला जेव्हा आपण स्विच म्हणून वापरतो तर ओपन स्विच म्हणजे 0 आणि क्लोज स्विच म्हणजे ऑन स्विच म्हणजे 1 अशा पद्धतीने आपण वापरतो. तर याच गोष्टी घेतल्या लॉजिक गेट्स मध्ये आणि त्याचे मग सिम्बॉल्स तयार करून त्याचे ट्रूथ टेबल तयार केले. पण तत्पूर्वी आपला जो कन्सेप्ट आहे स्विचचा ऑन आणि ऑफचा, यासाठी डायोड आणि ट्रान्झिस्टर हे स्विच म्हणून कसे वापरले जातात हे आपण पूर्वी पाहिलेलं आहे. तर त्यावरून आपल्या हे लक्षात येईल की याचा उपयोग करून लॉजिक गेट्स मध्ये त्याचा वापर कसा केला जातो. समोर टीव्हीवर दाखवलेल्या डायग्राम मध्ये तुम्ही पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की या ठिकाणी ही 0 लेवल दाखवलेली आहे डिजिटल स्क्वेअर वेव्हफॉर्म मध्ये आणि ही पॉझिटिव्ह 5 व्होल्ट दाखवलेली आहे. तर 0 लेवल म्हणजे बायनरी मधला 0 आणि +5 व्होल्ट म्हणजे बायनरी मधला 1. तर या ठिकाणी जी टोपोलॉजी दाखवली आहे रेजिस्टन्स आणि स्विचची, तर या ठिकाणी हे स्विच ओपन दाखवलेलं आहे आणि या ठिकाणी हे स्विच क्लोज दाखवलेलं आहे. तर ज्या वेळेस हे स्विच ओपन असते त्यावेळेस या ठिकाणी 0 असतो. त्या कर्सरवरून लक्षात येईल 0. आणि ज्यावेळेस तो वेव्हफॉर्म मध्ये 1 दाखवलेला आहे म्हणजे हाय लेवल दाखवलेली आहे किंवा +5 व्होल्टची लेवल दाखवली आहे, त्यावेळेस हा जो स्विच असतो हा क्लोज असतो. तर या पद्धतीने ऑन आणि ऑफ हे कशा पद्धतीने होते हे याच्यामध्ये दाखवलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की रेजिस्टन्स आणि ट्रान्झिस्टर मिळून नॉट गेट तयार झाला. इथे नॉट गेट लिहिलेलं आहे. तर नॉट गेटला इन्व्हर्टर म्हणूनही म्हणतात. या ठिकाणी जे एक्स इनपुट दिलं आहे आणि झेड आउटपुट घेतलेलं आहे, तर एक्स ला इनपुट दिल्यानंतर त्याच्या विरुद्ध आउटपुट आपल्याला झेड मध्ये मिळते. म्हणजे त्याचा अर्थ असा झाला की जे इनपुट आहे त्याच्या नॉट हे आउटपुट आहे. नॉट म्हणजे नाही, म्हणजे इनपुटच्या विरुद्ध आउटपुट आहे, म्हणून याला इन्व्हर्टर असंही म्हणतात या गेटला, किंवा नॉट गेट असंही म्हणतात. या ठिकाणी कर्सर तुमच्या लक्षात येतही असेल. तर हे ट्रान्झिस्टराइज सर्किट आहे आणि त्यामुळे त्याचा ट्रूथ टेबल असा दिलेला आहे इथे की इनपुट आणि आउटपुट, एक्स इनपुट दिलाय, झेड आउटपुट घेतलाय. तर इनपुट 0 व्होल्ट दिलं की आउटपुट 5 व्होल्ट दाखवलेला आहे आणि इनपुट 5 व्होल्ट दाखवलं तर आउटपुट 0 व्होल्ट दाखवला. म्हणजे आपण आपल्या बायनरी फॉर्म मध्ये एक्स 0 असेल तर झेड 1 आहे आणि एक्स 1 असेल तर आउटपुट झेड जे आहे ते 0 आहे. या डायग्राम प्रमाणे दाखवलं. आता या ठिकाणी तुमच्या असं लक्षात येईल की हे जे नॉट गेट आहे याचा सिम्बॉल असा दाखवलेला आहे. नेहमी सर्किट काढण्यापेक्षा डायरेक्ट नॉट गेट काढला. या ठिकाणी इनपुट एक्स दाखवलेला आहे आणि आउटपुट जे दाखवलं आहे झेड = एक्स बार किंवा एक्स कॉम्प्लिमेंट म्हणतात. म्हणजे एक्स म्हणजे झेड एक्सचा उलट. तर या ठिकाणी ट्रूथ टेबल जर पाहिला तर इनपुट एक्स ला ज्या ठिकाणी 0 दिलेला आहे तर इथे या ठिकाणी आउटपुट 1 मिळालेला आहे आणि इथे 1 दिलेला आहे तर या ठिकाणी आपल्याला 0 मिळालेला आहे. तर ट्रूथ टेबल मध्ये तर याला आपण म्हणतो नॉट गेट. आणि हा झाला प्रत्यक्ष नॉट गेटचा सिम्बॉल. या ठिकाणी जो बबल दाखवलेला आहे तो निगेशन मार्क दाखवलाय. निगेशन याचा अर्थ असा की जे काही इनपुट दिलं त्याच्या आउटपुटमध्ये आपल्याला आउटपुटमध्ये उलट मिळते. इथे मात्र एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी आहे की नॉट गेट मध्ये जसं एक इनपुट दिलं असते त्याप्रमाणे इथे एकच आउटपुट दिलं असते. मात्र यानंतर जे गेट शिकणार आहोत त्याच्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त इनपुट असतात आणि आउटपुट मात्र फक्त एकच असते. या ठिकाणी
टू इनपुट डायोडचं मिळून बनलेलं अँड गेट आहे. आता अँड गेट मध्ये 2 डायोड वापरले आहे. इथे एक्स आणि वाय इनपुट दिलेले आहे आणि या ठिकाणी झेड हे आउटपुट मध्ये घेतलेले आहे. तर हे डायोड टाईप आहे. तर याचा जो ट्रुथ टेबल आहे तो असा दिलेला आहे आणि याचा सिम्बॉल अँड गेटचा असा दिलेला आहे. एक्स आणि वाय इनपुट आणि झेड इज इक्वल टू एक्स इंटू वाय आउटपुट. तर या ठिकाणी आपल्या असं लक्षात येईल की ज्यावेळेस 0 0 इनपुट देतो त्यावेळेस आउटपुट 0 मिळते. ज्यावेळेस 0 1 इनपुट देतो त्यावेळेस आउटपुट 0 मिळते. ज्यावेळेस इनपुट 0 दिलं एक्स ला आणि वाय ला इनपुट 1 दिलं त्यावेळेस देखील पूर्वीप्रमाणेच आउटपुट आपल्याला झेड हे 0 मिळालं. तिसरी जी एंट्री आहे ट्रुथ टेबल मधली अँड गेटच्या बाबतीत, तिथे इनपुट 1 दिलं एक्स ला आणि वाय ला 0 दिला तर झेड मध्ये आउटपुट जे आहे ते देखील आपल्याला पुन्हा 0 मिळते. मात्र या ठिकाणी चौथी जी एंट्री आहे एक्स आणि वाय ला इनपुट 1 1 दिलेला आहे, 1 1 दिलेला आहे, त्यावेळेस मात्र झेड मध्ये आउटपुट जे आपल्याला मिळालं हे 1 मिळालं. म्हणून याला म्हणतात अँड गेट. व्हेन 1 अँड 1 इज इक्वल टू 1 अशी आपल्याला एंट्री मिळते. म्हणजे याचा अर्थ असा झाला की एक्स आणि इनपुटला जोपर्यंत आपण 1 1 देत नाही तोपर्यंत आपल्याला आउटपुट मध्ये झेड मध्ये 1 मिळत नाही. म्हणजे अँड गेट जे आहे तर अँड गेटला जोपर्यंत दोन्ही इनपुट 1 दिल्या जात नाही तोपर्यंत आउटपुट हे 1 मिळत नाही असा त्याचा अर्थ होतो. आता आपण 2 इनपुट डायोड आणि रेजिस्टन्सचं बनलेलं ऑर गेटच्या बाबतीत पाहू. इथे हे डायोड आता उलटे लावलेले आहेत. पूर्वी जसे लावले होते अँड गेट मध्ये त्याच्या एक्झॅक्ट त्याची अपोजिट डायरेक्शन आहे. तर एक्स आणि वाय ला इनपुट दाखवलेलं आहे आणि इथे झेड आउटपुट दाखवलं आहे. मात्र इथे प्लस 5 व्होल्ट न व्होल्टा या ठिकाणी इथे ग्राउंड दाखवलेलं आहे. तर याचा जर आपण सिम्बॉल पाहिला तर आपल्या असं लक्षात येईल की ऑर गेट मध्ये या सिम्बॉल मध्ये यांनी इथे ट्रुथ टेबल दाखवलेला आहे. तर ऑर गेटचा सिम्बॉल असा आहे, एक्स आणि वाय इनपुट दिलेले आहे आणि झेड इज इक्वल टू एक्स प्लस वाय म्हणून आउटपुट दिलेलं आहे. तर या ज्या 4 एंट्रीज आहेत ट्रुथ टेबल मध्ये तेव्हा आपण असं पाहू की एक्स आणि वाय ला जर 0 0 दिले तर आउटपुट 0च मिळतं. एक्स आणि वाय ला अनुक्रमे 0 आणि 1 दिलं तर आउटपुट 1 मिळतं. एक्स आणि वाय ला 1 आणि 0 दिलं तर आउटपुट 1 मिळतं आणि एक्स आणि वाय ला 1 1 दिलं तर आउटपुट देखील आपल्याला 1 मिळतं. म्हणजे या ठिकाणी पाहण्यासारखी आणि लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की या एक्स आणि वाय पैकी कोणताही एखादा इनपुट जरी 1 असेल तरी आपल्याला आउटपुट मध्ये ऑलवेज 1च मिळतात. हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे ट्रुथ टेबल मध्ये दिली. म्हणून 1 ऑर 1 म्हणजे कोणताही एक किंवा दुसरा हा जर 1 असेल तर आउटपुट विल बी इक्वल टू 1. म्हणून याला ऑर गेट असंही म्हणतात.